नमस्कार मित्रांनो, आज 29 डिसेंबर आणि पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाय करण्याची शेवटची मुदत म्हणजे शेवटचा दिवस. मित्रांनो, तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येतोय. एक 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या सर्वांनी पहा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची जी काय प्रोसेस होती ती सुरू झालेली आहे आणि पवित्र पोर्टलवर जी काय तुम्हाला नोंदणी करायची होती तर ती तुम्ही नोंदणी केलेली असेल. कोण करायचं राहिलं असेल, कोणाला OTPचा प्रॉब्लेम असेल, तर मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे. कोणत्याही परिस्थितीत आज तुम्ही पवित्र पोर्टलवर नोंदणी करा, तुमचं लॉगिन ID पासवर्ड तयार करा आणि ज्यांनी समजा लॉगिन ID पासवर्ड तयार केला असेल परंतु फॉर्म सर्टिफाय करायचा राहिला असेल तर मित्रांनो आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा फॉर्म सर्टिफाय करून टाका. काहींना वाटत असेल की मुदत वाढेल, वाढणार नाही, हा भाग मित्रांनो नंतरचा आहे. आज आपल्याला संध्याकाळी ते समजून जाईल की मुदत वाढणार आहे किंवा नाही. त्याचं पत्र येईल, त्याची प्रेस नोट येईल, परंतु आपलं आजचं काम आहे मित्रांनो आज 5 वाजेपर्यंत फॉर्म सेल्फ सर्टिफाय करणं आवश्यक आहे. आता फॉर्म सेल्फ सर्टिफाय करणं आवश्यक आहे, पण तो आता ज्यांनी केला असेल तर ते व्यवस्थित पाहून घ्या, नाही तर तुम्ही स्पर्धेतून बाद होता. आता स्पर्धेतून बाद व्हायचं कारण म्हणजे जर तुम्ही तुमचं जे काही माध्यम असेल ते व्यवस्थित निवडले का ते एकदा तुम्ही सेल्फ सर्टिफायची जी काही प्रिंट आली असेल ती एकदा प्रिंट पहा आणि त्या प्रिंटवर तुम्ही जे काय तुमचं डॉक्युमेंट असतील, मग प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, हे व्यवस्थितरित्या तुम्ही तिथे टाईप केले का, काय मिस्टेक आहे का ती पाहून घ्या. कारण माध्यम जर तुम्ही वेगळं निवडलं तर तुम्हाला प्राधान्यक्रम पण वेगळे येतील, ही पण गोष्ट समजून घ्या. कारण असे काही प्रॉब्लेम झालेले आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जे काही तुमचं व्यावसायिक क्वालिफिकेशन असेल, शैक्षणिक क्वालिफिकेशन असेल, त्याचे जे काय मेन सब्जेक्ट आहेत तुमचे ते व्यवस्थित निवडलेत का ते पाहून घ्या. उदाहरणार्थ BA ला आता जर तुम्ही DED असताल, TET पेपर क्रमांक 2 पण पास असताल तर तुम्हाला 6 ते 8 ला तुमची निवड होणार. कोण BEd असेल तर तुमची TET पेपर क्रमांक 2 पास असताल नसताल तर तुम्ही 6 ते 8 किंवा 9वी ते 12वी पर्यंत MCOM MSc झालं असेल अशी निवड होते. परंतु या निवड होण्यामागे तुमचा कोणत्या विषयामध्ये तुमची निवड होती तर तुम्ही जे आता येते पवित्र पोर्टलला फॉर्म सेल्फ सर्टिफायमध्ये जे विषय मेन्शन केलेले आहेत ते विषयाचेच तुम्हाला प्राधान्यक्रम येतात आणि तिथून तुमची निवड होते. कदाचित तुमचा जर तो विषय चुकला असेल आणि जर तुम्हाला प्राधान्यक्रम ते विषयाचे आले आणि निवड तुमची झाली आणि डॉक्युमेंटला जर तुमचा तो विषय कदाचित तुमचा नसेल तिथे तर थोडीशी म्हणजे तुम्हाला अडचण निर्माण होईल. त्यामुळे मित्रांनो आजची जी काही पवित्र पोर्टलवर शेवटची डेट आहे सेल्फ सर्टिफाय फॉर्मची तर ती व्यवस्थितरित्या ती केला असेल तर ते प्रिंट पहा. तुमचे जे काय क्वालिफिकेशन आहे ते एकदा पुन्हा रिचेक करा तुम्ही आणि काही प्रॉब्लेम असेल तर फॉर्म सर्टिफाय केला असेल तर अनसर्टिफाय करा आणि तो जो काय तुमचा मिसमॅच होता मुद्दा तो क्लिअर करा. व्यवस्थितरित्या क्लिअर करून ती माहिती भरा आणि फॉर्म पुन्हा सबमिट करा, सेल्फ सर्टिफाय पुन्हा करा. परंतु आता काहींना जर असे प्रॉब्लेम असतील की OTP येत नाही किंवा मिसमॅच आहे तर त्यांनी इओ जे काय लॉग इनला रिक्वेस्ट पाठवा, तेथे जावा. तेथे गेल्यानंतर लगेच तुमची 15 ते 20 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त अर्धा तास लागतोय ते रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायला. तिथे त्या ऑफिसला जावा, तुम्ही स्वतःची जे काय जवळचं ऑफिस असेल इओ ऑफिस तिथे जावा आणि ती गोष्ट तुमची क्लिअर करून घ्या आणि आजच मला असं वाटतं की क्लिअर करा. त्यासाठी मी हा शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा. ज्यांचे काय प्रॉब्लेम असतील तर त्यांनी पवित्र पोर्टलला मेल करा, त्याचं उत्तर भेटेलच अशा पद्धतीने. आणि काहींना असं वाटत असेल की मुदतवाढ भेटेल म्हणून निश्चिंत राहिलेत, तर मित्रांनो माझं असं सांगणं आहे मुदतवाढ भेटणे हा नंतरचा भाग आहे. पहिलं काम आहे आपलं फॉर्म सेल्फ सर्टिफाय करणं. मग कदाचित काही गोष्टी तुमचा असतील तर त्या समजा डॉक्युमेंट वगैरे थोडंसं काय असेल तर ते मला असं वाटतं की तुम्ही ते अपलोड करून टाका. पण जे व्हॅलिड मधले की 14/5/2025 ची जी काही मुदत आहे त्याच्या आतले जे डॉक्युमेंट लागतात ते तुम्ही आता हे करून टाका. कोणाच्या नावामध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल स्पेलिंगमध्ये वगैरे तर ह्या गोष्टी काही नाहीयेत, त्या तुम्ही नंतर ॲफिडेविट करताल, प्रतिज्ञापत्र सादर करताल की ही व्यक्ती मीच आहे. परंतु त्या गोष्टीसाठी तुम्ही राहू नका फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायचा, तो फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून टाका असं माझं म्हणजे प्रत्यक्षपणे माझं म्हणणं आहे. आणि नंतर मुदत वाढली तर तुम्हाला फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला आहे तो अनसर्टिफाय करून तुम्हाला चेंज काही करायचे असतील ते करू शकता. परंतु जर आज 5 वाजेपर्यंत ही मुदत आहे, त्यामुळं ह्या मुदतीत तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाय करून टाका. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो मित्रांनो आपला हा हाडकेसर युट्यूब चॅनल आहे. शिक्षक भरतीसाठी अतिशय परिपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे सर्वांनी आपल्या या चॅनलची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.